हॅलो एव्हरीवन, वेलकम टू शिवलॅक बुटीक मराठी. चला तर आज आपण हा कोट कॉलर जॅकेटची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. चला तर आपण सुरू करूया. यासाठी मी 1.5 मीटर मेन फॅब्रिक आणि 1.5 मीटर कॉटन अस्तर घेतलेला आहे. आता बघा, इथे सोयीची साईड ही आतल्या साईडला आहे आणि ही उलटी साईड वरती आहे. यावरती मी डायरेक्ट माप टाकत आहे. आधी सरळ एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. त्यानंतर फुल लेंथ आपली जेवढी आहे त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपण मार्क करून घेऊया. माझी फुल लेंथ 16 इंच होती, तर मी 17 इंच ॲड केली, कारण शिलाईमध्ये ते जाणार आहे. त्यानंतर पुढच्या साईडला 2 इंच आपण माप सोडून देणार आहोत. पुढच्या साईडला 2 इंच माप सोडलं, कारण आपलं कॉलरसाठी ते लागणार आहे. त्यानंतर शोल्डर मी इथे 7 इंच घेतलेला आहे आणि जी आपली नेक विड्थ आहे, गळा रुंदी, ती मी 3 इंच घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी आर्म होल जो आहे तो 6.5 इंच घेतलेला आहे. जिथे आपण आर्म होल घेतलेला आहे तिथे आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर जी आपण 2 इंचाची लाईन घेतलेली आहे ती लाईन सोडून आपण इथे छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करणार आहोत. तुम्ही इथे आर्म होल 7 ते 8 इंच एवढा सुद्धा घेऊ शकता, काहीही हरकत नाही. पण मला हा फिटिंग मध्ये शिवायचा होता, म्हणून मी आर्म होल त्या साईज नुसारच शिवलेला आहे. जेवढी आपली चेस्ट लाईनला आपण माप घेतलं 10 इंच, तेवढंच मी खाली सुद्धा घेतलेलं आहे. त्यानंतर गळा रुंदीचा आपण अशा प्रकारे बॉक्स करून एक गोल आकार दिलेला आहे. त्यानंतर आपण इथे अर्धा इंच शोल्डर डाऊन करणार आहोत. जर तुम्ही 1 इंच शोल्डर डाऊन करणार असाल तर आर्म होल जो आहे तो 7.5 इंच घ्यायचा. त्यानंतर आपण कटिंग करून घेऊया. इथे आपला फ्रंट पार्ट कट करून झालेला आहे. आता मी हा जॉईंट पार्ट वरती कट करून घेतला होता, तो मी आता कट करून घेते. जर तुम्ही जॉईंट पार्ट नाही घेतला तरी काही हरकत नाही. हे बघा, आपले फ्रंट पार्टचे दोन्ही पॅनल रेडी झालेले आहेत. तसं आपण फ्रंट पार्ट कट करून घेतला त्याचप्रमाणे आपण बॅक पार्ट सुद्धा कट करून घेतलेला आहे. त्यामध्ये फक्त आपण काय केलेलं आहे, जो फ्रंट पार्ट साठी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं ते नाही घेतलं आणि जी गळा रुंदी आहे ती आपण फक्त 1 इंचाची घेतलेली आहे. बॅक पार्ट कटिंग करतानाचा माझा व्हिडिओ डिलीट झाला, त्यामुळे मला बॅक पार्टचा तो व्हिडिओ दाखवता नाही आला. हे बघा, बाकी बॅक पार्ट मध्ये काहीही इतर चेंजेस नाहीये. फक्त 2 इंच एक्स्ट्रा ते नाही घेतलं आणि गळा रुंदी 1 इंचाची घेतली. आता हे मी 2 पट्ट्या आहेत त्या बघा या कट करून घेतलेल्या आहेत. त्याची रुंदी आहे 5.5 इंच आणि उंची ॲटलिस्ट आपली जेवढी कोट जॅकेटची जी आपली उंची आहे तिच्यापेक्षा थोडी जास्तच पाहिजे. मी हा 2 फॅब्रिक घेतलेले आहेत फ्रंट पार्टसाठी, कॉटन अस्तर जो आपण घेणार आहोत त्याची. आणि आता हे दोन्ही फॅब्रिक आपल्याला काय करायचं आहे, तिथे जॉईन करून घ्यायचं. हे बघा, सोयीची बाजू आतल्या साईडला आहे आणि आपण अशा प्रकारे इथे शिलाई मारून घेऊया. आपण ही शिलाई मारून झाल्यानंतर त्यावरती एक दाब शिलाई सुद्धा देणार आहोत. लक्षात असू द्या, मेन फॅब्रिकची जी सोयीची बाजू आहे ती आतल्या साईडला आहे. इथे आपलं
हे जे पॅनल आहे ते दोन्ही जॉईन करून झालेले आहे. आता बघा, उलटी बाजू आतल्या साईडला आहे आणि सोयीची बाजू ही. तर आता आपल्याला काय करायचं, सेम तसंच जो आपण मेन फॅब्रिक जॅकेटचा जो आपल्याला फ्रंटला हवाय तो आपण हा आतल्या साईडला सोयीची बाजू आहे आणि वरच्या साईडला ही उलटी बाजू आहे. आणि आपण काय करणार आहे, आता सगळीकडे व्यवस्थित अशा प्रकारे आखून घेणार आहोत. हे सर्व व्यवस्थित आपण आखून झाल्यानंतर कट करून घेऊया. इथे आपला एक पॅनलचा अस्तर कट करून झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या पॅनलचा सुद्धा अस्तरचा पार्ट आहे तो कट करून घेतलेला आहे बघा. आता आपण सेम बॅक पार्टचा अस्तर ॲज इट इज कट करून घेतलेला आहे. बघा, सोयीची बाजू आतल्या साईडला आणि अस्तरची बाजू त्याच्या वरती अशी फेस टू फेस करून ठेवायची आहे. आणि वरच्या साईडला इथे 3 इंच एवढं मार्क करायचं आहे. तुम्हाला जेवढी कॉलर रुंद पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता. जर कॉलर छोटी पाहिजे असेल तर तुम्ही 2 इंच सुद्धा करू शकता. मला कॉलर मोठी हवी होती म्हणून मी 3 इंचावरती केली. त्यानंतर जिथे आपण 3 इंचाचं मार्क केलंय तिथून आपण शिलाई मारायला सुरुवात केली आणि नंतर इथे अशी सरळ शिलाई मारून खालच्या साईडला सुद्धा शिलाई मारून घेतली. अशाच प्रकारे सेम दोन्ही साईडला सुद्धा आपण शिलाई मारून घेतलेली आहे दोन्ही पॅनल. आणि त्यानंतर आपण शिलाई मारून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे हे पॅनल आपण पलटी करून घेऊया. बघा, इथे आपलं पलटी करून झालेलं आहे. अशा प्रकारे आपली कॉलर बाहेर दिसेल म्हणून आपण आतल्या साईडला सुद्धा सोयीचा भाग लावलेला आहे फॅब्रिकचा, मेन फॅब्रिकचा. आणि आता लक्षात घ्या, जिथे आपण 3 इंच मार्क केलं ना तिथे आपल्याला काय करायचं, एक असं छोटासा कट द्यायचा आहे, साधारण पाऊण इंच. जास्त इंचाचं देऊ नका नाहीतर प्रॉब्लेम होईल. हे बघा, पाव इंचाचं साधारण मी इथे कट दिलेला आहे. त्यानंतर मी जिथे आपण शिलाई मारली तिथे मी एक दाब शिलाई मारून घेतलेली आहे. इथे मी आता हा बॅक पार्ट घेतलेला आहे. बघा, ही बॅक पार्टची सोयीच्या बाजूवरती मी अस्तर ठेवलेला आहे आणि खालच्या साईडने शिलाई मारून घेतलेली आहे, फक्त खालच्या साईडने. त्यानंतर एक्स्ट्रावाला पार्ट हा आपण कट करून घेऊया. त्यानंतर ही बाजू आपण अशी खोलून घेणार अस्तरची. आता बघा, सोयीचं म्हणजे फेस टू फेस आपण साईडला असं हे दोन्ही फॅब्रिक पॅनल आपण लेफ्ट टू राईट असं बघून व्यवस्थित ठेवून देणार आहोत, शोल्डर टू शोल्डर जॉईंट करून. आणि त्यानंतर अस्तर आपण त्यावरती ओव्हरलॅप करणार आहोत जसं मी दाखवलं तसं. आणि फक्त इथे आपण शोल्डरच जॉईंट करून घेणार आहोत. जर इथे तुम्हाला कुठे शोल्डर कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही कट करू शकता ह्या स्टेजला. शोल्डर जॉईंट करून झाल्यानंतर आपण दोन्ही पॅनल सुद्धा एकाच बाजूने बाहेर काढूया. बघा, एकाच बाजूने बाहेर काढल्यानंतर आपलं अशा प्रकारे इनविजिबल आपले हे शोल्डर अटॅच करून झालेले आहेत इनविजिबल पद्धतीने. हे बघा, थोडेफार जे आपले शोल्डर कमी जास्त झालेले असतील ते आपण कट करून घेऊया. त्यानंतर गळ्याभोवती, आर्म होल भोवती आणि जी आपण बॅक पार्टच्या खाली आपण एक सिंगल शिलाई मारली होती तिथे सुद्धा आपण एक दाब शिलाई मारून घेऊया सोयीच्या साईडने.
आता आपण कॉलर बनवून घेऊया. हे बघा, पलटल्यानंतर आपली कॉलर अशा प्रकारे सुंदर दिसून येते. जर तुम्हाला कॉलर अजून मोठी हवी असेल तर तुम्ही इथे अजून अर्धा इंच इतकं घेऊ शकता, काही हरकत नाही. पण मग ज्यावेळेस आपण बॅक कॉलर आपण ज्यावेळेस जॉईन करायची असते त्यावेळेस कटिंग करतानाच मग अर्धा इंच कमी घेऊ. आता बघा, जिथून आपण 3 इंचाचा माप घेतलेला आहे तिथून आपण अशा प्रकारे पूर्ण गळा मोजून घेऊ. व्यवस्थित गोलाकार पद्धतीने इथून माझा 8 इंच आलेला आहे. त्यानंतर मी हा एक फोल्ड मध्ये एक फॅब्रिक घेतलेला आहे. त्यामध्ये आपण 5 इंच उंची घेऊया. त्यानंतर इथे आपण आडव्या लाईनला 8 इंचाचा माप टाकून घेऊया. त्यानंतर जिथे आपण 8 इंचाचा माप टाकू तिथून आपण ती सरळ लाईन ड्रॉ करून घेऊ. त्यानंतर 5 इंचाचा अर्धा आपण 2.5 इंचावर मार्क करून घेऊ. जेवढी आपण गळा रुंदी घेतलेली होती 3 इंच ती इथे मार्क करून घेऊ. आणि त्यानंतर जो आपण पीस केलेला भाग आहे, हे बघा, गळा रुंदी आपली 3 इंचापर्यंत आलेली आहे परफेक्ट. त्यानंतर अशा प्रकारे आपण लावून बघूया. जिथे आपली कॉलर येते तिथून अर्धा इंच पुढे आपण माप टाकलेलं आहे. लक्षात घ्या, जिथे आपली कॉलर टच झाली 2.5 इंचच्या लाईनला तिथेच आपल्याला करायचं नाही, आपल्याला पुढे अर्धा इंच घ्यायचा आहे. आणि आता जिथे मी दाखवते तिथे मी अर्धा इंच कमी केलेला आहे. कॉलरची लेंथ घेताना चुकूनही कमी जास्त करू नका. अर्धा इंचाचं तुम्ही 1 इंच जरी एक्स्ट्रा घेतलं, जे मी अर्धा इंच वाढवून तिथे सांगते ना, तिथे 1 इंच जरी एक्स्ट्रा घेतलं तरी हरकत नाही, पण कमी घेऊ नका बिलकुल. त्यानंतर आपण कॉलरचा जो अंतर आहे तो आपण कट करून घेऊ. बघा, त्यानंतर तो स्ट्रेट कट असेल तर आपण गोलाकार पद्धतीने करून घ्यायचं थोडासा. त्यानंतर इथे मी फॅब्रिक घेतलेला आहे. आपल्याला मेन फॅब्रिकच्या 2 पट्ट्या लागणार आहेत. इथे खालच्या साईडला आपल्याला कमीत कमी अर्धा इंच आणि जास्तीत जास्त 1 इंच माप सोडायचं आहे. वरच्या साईडला एक्स्ट्रा पार्ट हा कट करून झाल्यानंतर खाली आपण अर्धा इंचाचं मार्जिन सोडून कट करून घेऊया. जर शिलाई मार्जिन जास्त घ्यायची सवय असेल तर 1/2 इंच इथे सोडू शकता. आता हे बघा, आपण हे 2 पार्ट मेन फॅब्रिकचा आणि 1 पार्ट हा अस्तरचा आपला कट झालेला आहे. त्यानंतर आपण अगदी व्यवस्थित असं एका पार्टवर दोन्ही कॉलरच्या 2 पार्टपैकी 1 पार्ट आपण आधी अस्तरला जॉईन करून घेणार आहोत. हे बघा, उलट्या साईडला आपण अस्तर ठेवून आधी जॉईन करून घेतोय आणि खाली जो आपण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेला आहे तो आपण त्यावरती पलटून एक शिलाई मारलेली आहे. त्यानंतर आपण हा कॉलरसाठी जो दुसरा जो फॅब्रिक आहे मेन फॅब्रिक तो आपण त्यावरती असा आतल्या बाजूला मेन साईड ठेवून उलट्या साईडने आपण शिवून घेणार आहोत. हे बघा, इथे आपल्याला खालच्या साईडला आता ह्या वेळेला शिलाई मारायची नाहीये. आपण दोन्ही साईडला आणि जो गोलाकार भाग आहे तिथे आपण शिलाई मारून घेऊया.
ह्यानंतर आपण कॉलर पलटून घेऊया. कॉलर पलटल्यानंतर आपण जिथे शिलाई मारली तिथे एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे. इथे माझी दाब शिलाई मारून झालेली आहे. आता आपल्याला कॉलर जॉईन करून घ्यायचा आहे. त्यासाठी बघा अर्धा इंच जसा आपण ठेवलेला आहे त्या भागावरती आपण आधी सेंटरचा एक निशाण आखून घेऊया. हे बघा सेंटर साठी आपण निशाण घेतलेला आहे आणि इथे गळारुंदी आहे आपली मागच्या साईडचा मेन, तिथे सुद्धा आपण सेंटर घेऊया. तर ह्या सेंटर वरती आपली कॉलरचा सेंटर ठेवून आपण तिथे एक पिनने सिक्युअर करून घेऊया, म्हणजे आपले कॉलर खाली वरती होणार नाही. व्यवस्थित आपण माप घेत घेत आपले कॉलर गोलाकार पद्धतीने फिरवत जॉईन करणार आहोत. हे बघा अशा प्रकारे. तर कॉलर जॉईन करताना नेहमी काय करायचं, सेंटर पासून आधी सुरुवात करायची. सेंटर पासून एका साइडला आणि पुन्हा सेंटर पासून सुरुवात करून दुसऱ्या साइड पर्यंत कॉलर जॉईन करायची. त्यानंतर मी इथे ही कॉलर जॉईन करून घेत आहे. हे बघा एक साइड झालेली आहे. आता मी दुसऱ्या साइडला सुद्धा जॉईन करून घेते. त्यानंतर आपण जिथे कॉलर जॉईन केलेला आहे तो शिलाईवाला भाग हा आपण वरच्या साईडला कॉलर घेऊन तो आतल्या बाजूला टाकून तिथे एक दाब शिलाई मारून घेणार आहोत. हे पहा इथे आपले कॉलर व्यवस्थित जॉईन करून झालेले आहे. इथे मी 21.5 लांबीचा स्लीव्हचा पॅटर्न हा कट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला जसा असतं तसंच मेन फॅब्रिक सुद्धा कट करून घ्यायचं आहे स्लीव्हसाठी. आता जे मी स्लीव जॉईन करण्याची पद्धत दाखवत आहे त्यामध्ये जिथे आपण स्लीव जॉईन केलेला आहे तो पार्ट काही दिसत नाही, म्हणजे इनविजिबल सीम लाईन असं बोललं जातं. हे बघा त्यासाठी खालच्या साईडने अस्तर आहे आणि आपला जो स्लीवचा मेन जो पार्ट आहे मेन फॅब्रिक तो आपण असं उलट त्यावरती ठेवणार आहोत आणि त्या दोघांच्या मध्ये आपला
मेन फॅब्रिक जो बाकी कोटचा आहे तो असणार आहे. हे बघा. त्यानंतर आपण अशा प्रकारे संपूर्ण पिनांनी हे फिगर करून घेणार आहोत. नंतर एक एक पिन काढत आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. हे पहा, इथे आपली शिलाई मारून झालेली आहे. सगळ्यात खाली आपला अस्तर आहे, त्यानंतर आपला मेन फॅब्रिकचा मुंडा आहे आणि नंतर स्लीव्हचा मेन फॅब्रिक आहे. आपण ज्यावेळेस स्लीव्ह जसं ओपन करतो त्यावेळेस आपल्याला आतल्या साईडने सुद्धा आपल्याला शिलाई केलेला भाग दिसत नाही किंवा वरच्या साईडने सुद्धा शिलाई केलेला भाग दिसत नाही. त्याच पद्धतीने मी दुसरी जो स्लीव्ह आहे ती सुद्धा जॉईन करून घेते. आपली इथे दुसरी स्लीव्ह सुद्धा जॉईन करून झालेली आहे. बघा, आपले कुठेही स्टिचिंग केलेला पार्ट दिसून येत नाही. त्यानंतर आधी आपण आता शेवटचं काम राहिलेलं आहे ते म्हणजे आपल्याला स्लीव्हला जॉईन करायचं आहे. त्याआधी जो स्लीव्हचा खालचा पार्ट आहे तो असा आपण उलटा घेऊन जॉईन करणार. बघा, बाहेरच्या बाजूला घेतल्यानंतर ती स्टिचिंगची जी लाईन आहे ती सुद्धा आत लपली जाते. इथे सुद्धा आपण एक दाब शिलाई मारून त्याच पद्धतीने आपण दुसरा स्लीव्ह सुद्धा करून घेणार आहे. साईडने स्टिचिंगचं निशाण टाकून आपण पूर्ण जॅकेट हा स्टिच करून घेणार. म्हणजे फ्रंट आणि बॅक पार्ट आणि स्लीव्ह. हे बघा, इथे आपली जी शिलाई आहे ती पूर्ण सरळ आली पाहिजे. आणि स्लीव्हची जी शिलाई आहे ती व्यवस्थित मापानुसार फिटिंग नुसार आपण मारली पाहिजे. हे बघा, याच्या कॉलरच्या पार्ट वरती डायमंडच्या बीड्सने वर्क केल्यानंतर तो अजूनही सुंदर दिसतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की दाबा. म्हणजे मी नेहमी असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग.